श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आपल्या कर्माशी नेहमी प्रामाणिक राहा. आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहा. आपले कर्म चांगले असले की आपल्यासोबत सर्व काही चांगलेच घडते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, आपले कर्मच आपले जीवन घडवत असते. आपल्यासोबत आपले कर्म जर का चांगले असेल तर कोणतीही वाईट गोष्ट घडत नाही. आपल्याला मिळालेल्या गोष्टीवर आयुष्यामध्ये समाधानी राहा. कोणत्याही गोष्टीचा जास्त हाव करू नकोस आणि नको त्या गोष्टीच्या मागे धावू नकोस. माणसातील सगळ्यात महत्त्वाचा दोष कोणता असेल तर तो हाच की मनुष्य जे काही मिळालेले आहे त्याच्यात कधीच समाधानी राहत नाही. ज्या गोष्टीची गरज नाही आहे त्या गोष्टीच्या मागे तो विनाकारण पळत असतो. याच्यामुळे तो कधीही समाधानी राहत नाही. आपल्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षी अपेक्षा हेच आपल्या जीवनातील सर्व दुःखाचे व चिंतेचे कारण आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, नको त्या गोष्टीच्या मागे धावून तुझे आयुष्य बर्बाद करू नकोस. नको त्या गोष्टीच्या मागे लागून तुझे सुखी जीवन दुःखात घालवू नकोस. नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात जर तुला शांत सुखी राहायचे असेल तर मिळालेल्या गोष्टींमध्ये समाधानाने राहायला शिक. आणि नेहमी गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपल्या कर्माशी नेहमी प्रामाणिक राहा. आपले कर्म चांगले ठेव. आपले कर्म जो व्यक्ती चांगले ठेवतो त्याच्यासोबत जीवनामध्ये सर्व काही चांगलेच घडते. या उलट ज्या व्यक्तीचे कर्म वाईट असतात त्याच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टीच घडत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, आपले कर्म हे चांगले ठेव. आपल्या मनामध्ये कोणाविषयीही वाईट भावना आणू नकोस. कोणी कितीही तुमच्याविषयी वाईट चिंतले तरी त्यांच्याविषयी तू नेहमी चांगलेच चिंत. त्यांच्यावरती कधीही रागवू नकोस. त्यांच्याविषयी कधीही राग धरू नकोस. लक्षात ठेव, आपण इतरांविषयी जसा विचार करतो इतर व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत तसाच विचार करतात. आपण इतरांविषयी जसे वागतो, जसे आपण इतरांशी विचार करतो, आपल्यासोबतही अगदी तसंच घडते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, कोणाविषयी मनामध्ये राग, द्वेष आणि सोडाची भावना ठेवू नकोस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये कितीही कोणी तुझ्याविषयी बोलू देत, कितीही तुला त्रास देऊ देत, पण तू त्यांना माफ करायला शिक. लक्षात ठेव, माफ करणारा माणूस खूप श्रेष्ठ असतो. त्यामुळे माफ करायला शिक. कोणी कितीही तुझ्याविषयी काहीही बोलू दे, पण तू त्यांना माफ करायला शिक. आयुष्यात खूप पुढे जाशील. लक्षात ठेव, आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिकलास तर आयुष्य खूप सुखी व समृद्ध होईल तुझे. या उलट नको त्या गोष्टीच्या मागे लागून तू तुझे जीवन जर का खराब करायला गेलास तर तुझेच मोठे नुकसान होईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, आहे त्या गोष्टीमध्ये समाधानाने माग. लक्षात ठेव, आपल्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षी अपेक्षा हेच आपल्या जीवनातील सर्व दुःखांचे व चिंतेचे कारण आहे. माणसाचे स्वप्न हे अवास्तव होत चालले आहेत. त्यांच्या अपेक्षा या वाढत चालल्या आहेत. तो नको त्या गोष्टींच्या मागे धावू लागला आहे. या सर्वात मोठे कारण जर का कोणते असेल तर ते म्हणजे इतरांशी होणारी तुलना. त्याच्याकडे ते आहे म्हणजे मला पण ते पाहिजेलच, त्याला हे भेटले म्हणजे मला पण हे भेटायला पाहिजे. या तुलनेमुळेच सर्व काही घडत आहे. दोन मनुष्यांमध्ये द्वेष निर्माण होत आहे. त्यामुळे आपली तुलना कधीही इतरांशी करू नका. नेहमी सुखी राहाल. स्वामी सांगतात, तुम्हाला जर का तुलनाच करायची असेल तर ती पैशांची न करता नात्यांशी करा. त्याच्यासोबत जास्त नाते असतात तो जास्त श्रीमंत. उगाचच नाही त्या गोष्टीची तुलना करून तुम्ही तुमचे जीवन स्वतः दुःखात व निराशात ढकलत असता. असे दुःख की जे कधीही संपणार नाही. कारण आपली महत्त्वाकांक्षी इच्छा हे कधीही संपणार नाही. या गोष्टी जर का तुम्ही लक्षात ठेवल्यात तर तुम्ही आहे त्या गोष्टीत सुख शोधू लागाल व तुम्ही नेहमी सुखी राहाल. तुमची सर्व चिंता दूर होऊन जाईल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आहे त्या गोष्टीमध्ये सुखी राहायला शिका. स्वामी सांगतात, आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका.
कारण की तुमच्याकडे जे आज आहे ते उद्या राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. आपल्याला जे काही भेटले आहे त्याविषयी नेहमी कृतज्ञ राहा. कधी कोणती गोष्ट तुमच्यापासून दूर जाईल हे सांगता येत नाही. आयुष्यात आपल्याला प्रत्येक वेळी हवी तशी गोष्ट ही मिळत नाही. त्यामुळे आपल्याला जे काही मिळाले आहे त्याच्यावरती समाधानी राहावा. आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आनंद शोधा. नेहमी सुखी राहाल. आपल्याकडे जे काही दिलेलं आहे त्याला विनम्रपणे स्वीकारा. जे काही आपण कमवलेलं आहे, जे काही आपल्याकडे आहे ते कमी असो अथवा जास्त असो, त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिका. नाही त्या गोष्टीच्या मागे लागू नका. जीवनात खूप पुढे जाचाल. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये बाळा तुम्ही जे काही कमवचाल ते प्रामाणिकपणे कमवा, कष्टाने कमवा, तुमच्या मेहनतीने आणि जिद्दीने कमवा. लक्षात ठेवा, आपल्या लोभासाठी कधीही कोणाला फसवू नकात, कोणालाही धोका देऊ नकात. गैरमार्गाने मिळवलेल्या गोष्टीने आपल्याला तात्पुरते सुख मिळेल, पण नंतर ना त्याहून अधिक दुःख आपल्याला भोगायला लागतील. संकटे टाळणे हे आपल्या हातात नसते, परंतु संकटांना कसे सामोरे जायचे हे मात्र नक्की आपल्याच हातात आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये थोडं कमी भेटू द्यात, पण इतरांना कधीही फसवून लुबाडून काहीही मिळवू नकात. कोणालाही आयुष्यात धोका देऊ नकात. एखाद्याला दिलेला शब्द पाळा. एखाद्याला दिलेला शब्द कधीही मोडू नकात. त्यासाठी शब्द देताना अगोदर विचार करून द्या. तुम्हाला जर ते गोष्ट जमणार असेल तरच शब्द द्या. आणि एकदा दिलेला शब्द पुन्हा माघारी घेऊ नकात. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ पाळायला शिकवा. नेहमी लक्षात ठेवा, आपण एखाद्याला जर का कोणता शब्द दिला असेल तर त्या शब्दाला जागा. त्या शब्द देऊन पुन्हा माघारी फिरू नका. याच्याने तो व्यक्ती तुमच्या आशेवरती असतो आणि शेवटच्या क्षणी तुम्ही जर का तिथून माघारी फिरलात तर त्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. तो अडचणीत सापडू शकतो. त्यामुळे एकतर देताना शब्द विचार करा. शब्द देताना कोणालाही 10 वेळा विचार करा. तुम्हाला ती जमणार आहे की नाही याचा तुम्ही नीट विचार करा. तुम्हाला जर का जमणार असेल तरच तुम्ही शब्द द्या, नाहीतर तुम्ही कोणालाही शब्द देऊ नकात. एखाद्याला शब्द देऊन माघारी पुन्हा सरकून त्याची फसवणूक करू नकात. याच्यातून तो व्यक्ती स्वतः अडचणीतसुद्धा येऊ शकतो आणि कदाचित त्याची अडचण खूप मोठीसुद्धा असू शकते. त्यामुळे तुमच्या कळत किंवा न कळत कोणालाही अडचणीत आणू नकात. त्यामुळे शब्द देताना विचार करून पूर्ण सर्व गोष्टींचा तुम्ही अंदाज घेऊनच द्या आणि दिलेला शब्द कधीही माघारी घेऊ नकात. आयुष्यात तुम्ही नेहमीच नक्कीच पुढे जाचाल. श्री स्वामी समर्थ.